मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मीरा भाईंदरमध्ये शिंदेच्या शिवसेनेला भाजपचा पुन्हा धक्का। एकमेकांचे पदाधिकारी न घेण्याचं ठरल्यानंतर सुद्धा शिंदे सेनेतनं इन्कमिंग। आमदार नरेंद्र मेहतांच्या उपस्थितीत शिंदेचे पदाधिकारी भाजपात। गुलामानं प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळानं फणा काढायचा प्रयत्न करायचा नसतो। उद्धव ठाकरेंची शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका। तर 2022 मध्ये गुलामांनी काय चमत्कार केला ते सगळ्यांनी पाहिलं। गोगावलेंचं ठाकरेंना उत्तर। उद्धव ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांमध्ये 25 मिनिटं चर्चा। नार्वेकरांच्या भेटीनंतर ठाकरे राम शिंदेंच्या भेटीला अधिवेशन काळातच विरोधी पक्षनेत्याची निवड व्हावी, ठाकरेंची मागणी। रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची 2 तास बैठक। सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार। मुंबई ठाण्यात युती करण्याचा 100% निर्णय, चव्हाणांची माहिती। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंच्या बैठकीत बीएमसीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 130 ते 140 जागा लढण्यावर ठाम, तर शिंदेंच्या सेनेला 80 ते 90 जागा देणार, सूत्रांची माहिती। पुणे महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपचा जम्बो प्लॅन। मुख्यमंत्री सोमवारी 3000 कोटींच्या कामांचा शुभारंभ करणार। स्थायी समितीकडून जवळपास 390 कोटींच्या कामाला मंजुरी। तर निवडणुकांमध्ये उमेदवारांना ऑफलाईन नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार। महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती संदर्भात परवानगी। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंची माहिती। विधिमंडळ प्रवेशासाठी अभ्यागतांच्या पासची 1,500 विक्री। शिंदेच्या शिवसेनेचे हेमंत पाटील यांचा खळबळजनक दावा। दहशतवादी कधीही आत शिरू शकतात, पाटलांचं गंभीर वक्तव्य। न्यायिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वृक्षतोड करता येणार नाही। राष्ट्रीय हरित लवादाचा तपोवन संदर्भात अंतरिम निर्णय। किती झाडं तोडायची आहेत या संदर्भात तातडीनं अहवाल सादर करण्याच्याही सूचना। शनी शिंगणापूरच्या शनेश्वर मंदिरात देवस्थानचा कारभार पुन्हा जुन्या विश्वस्तांकडेच। औरंगाबाद खंडपीठाकडून प्रशासकाची नियुक्ती रद्द। विश्वस्त मंडळाकडून या निर्णयाचं स्वागत। राज्यावर 9.5 लाख कोटींचं कर्ज महायुती सरकारनं चढवलं। बीएमसी निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री शिंदेंकडून घोषणांचा पाऊस। शिंदे शहांच्या पक्षाचे महाराष्ट्रातील ठेकेदार, सामनातनं टीका। ठाण्यामध्ये पुन्हा 4 दिवस 50% पाणी कपात। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी या ठिकाणी पाणी कपात होणार, तर ठाण्यासह कळवा, मुंब्र्यात सुद्धा काही भागात पाणी टंचाईची शक्यता। उद्या मध्य, पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव, तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल। गोंदियाच्या सालाई अब्दुल टोला या ठिकाणी बिबट्याचं दर्शन। नागरिकांमध्ये भीती, ग्रामस्थही सतर्क। राज्यात थंडीचा कडाका वाढला, तर 11 शहरांचं तापमान हे 10 अंश सेल्सिअसच्या खाली, तर पुण्याचं तापमान 7 अंश सेल्सिअसवर। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेसाठी 6000 कोटी लागणार। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीस बैठक घेणार। डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच। दरम्यान रुपयाचा नवा निच्चांक। भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 90.56 वर। देशभरात 2027 मध्ये 2 टप्प्यात जनगणना होणार। केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय। जनगणनेसाठी 11,718 कोटींचं बजेटही मंजूर। अवकाशात आज आणि उद्या प्रकाशाची आतिषबाजी होणार। उल्का वर्षाव पाहता येणार। विश्व भारती केंद्राची माहिती, तर खगोलप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी। भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं अमेरिकेनं भारतावर अतिरिक्त 25% टॅरिफ लावलं। अमेरिकेकडून भारतावर एकूण 50% टॅरिफ। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।